सन 2005 पासून सतत महापुराचा सामना करणाऱ्या शिरोळ तालुक्याला कायमस्वरूपी संरक्षण मिळावे या उद्देशाने पूर संरक्षक भिंती व नदीघाट बांधणीचा भव्य प्रकल्प हाती घेण्यात आलाय। भविष्यात शिरोळ तालुक्यातील सर्व पूरग्रस्त गावांमध्येही अशाच स्वरूपाची कामे राबवून तालुक्याला महापुराच्या संकटातून मुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील असे ठाम प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले। शिरोळ तालुक्यातील बुबनाळ, आलाज, शेडशाळ, कवटे गुलंद व गौरवाड या गावामध्ये सुमारे 21,61,00,000 रुपयांच्या निधीतून पूरसंरक्षक भिंती व नदीघाट बांधणीच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी भाजपचे अनिल उर्फ सावकार मादनाईक, पंचायत समिती माजी सभापती मल्लाप्पा चौगले, दादेपाशा पटेल, जिनेंद्र, पतसंस्थेचे सुकुमार किनिंगे, राजाराम रावण यांची प्रमुख उपस्थिती होते। आमदार यड्रावकर म्हणाले की शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे। पूरसंरक्षक भिंत, नदीघाट बांधणी ही कामे दीर्घकाळासाठी असतात, त्यामुळे ही कामे दर्जेदार व टिकाऊ व्हावीत यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे। शिरोळ तालुक्यासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले। आमदार साहेबांनी गेल्या 6 वर्षात जवळजवळ 7 कोटीचा फंड दिला आहे, 7-7.5 कोटीचा, आणि आत्ता दिलेला हा फंड 2.5 कोटीचा, 10 कोटी फंड दिल्याबद्दल कोटेवरून गावाच्या वतीनं साहेबांचे आभार। पाटबंधारे विभागाचे अधिकारी चंद्रकांत यादव यांनी याप्रसंगी बोलताना म्हणाले की पूरसंरक्षक भिंत व नदीघाट बांधकामासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात शिरोळ तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे। वेळोवेळी त्यांनी मंत्रालयात यासाठी बैठका लावून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे। या नदीच्या माध्यमातून या गावांना पुरापासून संरक्षण मिळेल, तसेच गेले अनेक वर्षापासून रखडलेले नदी घाट बांधकाम पूर्ण होईल। पाटबंधारे विभागाच्या वतीने सदरचे काम दर्जेदार होण्यासाठी आणि वर्षानुवर्षे टिकावे यासाठी काम करणार असल्याचे सांगितले। दरम्यान औरवाड या गावी सुद्धा पूर संरक्षक भिंत व घाट बांधणीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर होईल। लवकरच या कामाला सुद्धा सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी धनाजीराव जगदाळे, श्रेणिक मालगावे, विद्याधर मर्जे, सुरेश शहापुरे आदीसह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।